चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, स्पीडअप घ्यायचंय, थोडासा वेग घ्या दोन्ही टीम्स. अजूनही जर पाहायला गेलं तर या सामन्यानंतर 2 सामने खेळणं बाकी आहे, थोडासा वेग घ्यायचा आहे. दोन्ही टीम्स आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. दोन्ही टीम्स माले आणि त्याचबरोबर वडंगे टीम्स आपला समालोचन कक्षामध्ये एक प्रतिनिधी पाठवायचा. पहिला बॉल टप्पा पडला, उसळी घेतली, सरळ झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. बॅट्समन नेम, दोन्ही बॅटर्स आपलं नाव सांगायचं. अभय आणि अजयची ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अभय back to the pavilion. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमर याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 0 आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय, पहिला धक्का बसला आणि त्याची जागा घेण्यासाठी अमर इन ऍक्शन पाहायला मिळतोय. यावेळी समोरच्या दिशेने फटका केला, आडवा बॅटने फोर्स केला बॉलला, क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाल्या. अकाउंट उघडलं जातं, खातं ओपन झालंय. ज्योतिबा स्पोर्ट्स वडंगे संघाचं कुठेतरी पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 सामने झाले आणि या 4 सामन्यांमध्ये प्रथम बॅटिंग करत असणारा संघ हा विजयी झाला. यावेळेस पुन्हा एकदा फटका केला मिड ऑफच्या दिशेने, एक धाव कंप्लीट केली जाते. 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतं. कोणातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि मात्र धावांचा विचार केला तर 3 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. पहिल्या इनिंग मधलं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झालेत. एका फलंदाजाला देखील तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यश आलंय. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज फाईन लेग मध्ये कॅच पकडली. आता मात्र माघारी परतावं लागतंय. दुसरा फलंदाज बाद झालाय, दुसरा धक्का बसलाय. अजय बॅक टू दी पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटका अखेरीस फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. कमालीची गोलंदाजी, बोलबाला राहिलाय वीरेंद्रच्या नावाचा. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि 2 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय.
दुसऱ्या षटकामध्ये वैभव यांना आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी वैभव यांच्यावरती दिली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजयची जागा घेण्यासाठी अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यस इथे आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूचा इशारा डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र अजूनही 3 या आकड्यावरती स्थिरावली जाते. दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती पहिल्या बॉलवरती एक डॉट बॉल आलाय आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये वीरेंद्रने कमाल केली फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू देखील चांगला पाहायला मिळालाय. लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. डीप पण रोटेशन आलंय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 5 या आकड्यावरती 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलं जातं. बॅक टू द बॉलर. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर पुढे सरसावेल मात्र फेकी थोडीशी खराब आणि लगेचच दुसऱ्या धावेमध्ये देखील यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. यावेळेस फटकार वा बॅटने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक सोपा झेल माघारी परतावा लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजवीर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजवीर यांना आपण पाहतोय 7 या आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद झालाय. तिसरा धक्का बसलाय आणि आता मात्र इन ऍक्शन 5व्या क्रमांकावरती राजवीर पाहायला मिळत आहेत. पाकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न 4 धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र डबल डिजिट अर्थातच 11 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क चांगला नव्हता. एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 12 धावा धाव फलकावरती. यावेळी सर्वे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला. एक धाव कंप्लीट झाल्या. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही फलंदाजी ढासळत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन कट केलं. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक धाव धाव फलकावरती ऍड. दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात.
या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सिंगल डबलने धावा गोळा करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, कारण त्यांना देखील माहिती आहे अगदी 3 फलंदाज बाद झालेत. स्वस्तामध्ये बाद करण्यामध्ये यश आलंय अर्थातच माली संघाला. मात्र आता जर पाहायला गेलं तर सावरावं लागणार आहे संघाला. यावेळेस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली जाईल का? यस, एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी करा दुसरीचा प्रयत्न झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये यश येते. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फटका तर खेळला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने 19 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. तिसरीचा प्रयत्न झालाय. 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येतं. या 3 धावेच्या मदतीने 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. तर कुठेतरी जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करा पाहायला मिळतंय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये धावा खर्च केल्या जात आहेत. त्यामुळेच कुठेतरी कप फायटिंग टोटल पर्यंत नेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये करतात. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक बॅकहँड एरियामध्ये बॉल पडतोय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये कुठेतरी पाहायला गेलं तर एकेरी दुहेरीने धावा गोळा केल्या गेल्यात, कारण वारंवार जर पाहायला गेलं तर सिंगल डबल आणि काही वेळेला 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. त्यामुळे 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा पॅटने ऑन साइडला फटका डीप परे क्षेत्ररक्षक. जजमेंट झालंय मात्र झेल सोडला गेलाय आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 24 ऑन दी बोर्ड्स. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या खेळी धावा बनवल्या गेल्या त्या 24 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. बॉल
एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. अर्जित सोळसे याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका गेलाय डीप पण क्षेत्ररक्षक आलाय. जजमेंट झालंय. वॉड कॅच कमालीचा झेल. माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. धक्का क्रमांक 4. चला इन आउट थोडस फास्ट करायचं. वेग घ्यायचा. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे. रेड बॉलचा इशारा येतोय म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 25 आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. वर्चस्व राहिले आतापर्यंत. जर पाहायला गेलं तर माले स्पोर्ट्स माले संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे थोडस फंबल झालाय आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 ऑन दी बोर्ड. सत्तावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने 29 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 29 ऑन दी बोर्ड. अजूनही जर पाहायला गेलं तर 302 चा शिल्लक आहे आणि आता मात्र कुठेतरी एका फायटिंग टोटल पर्यंत सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर संपर्क तितकासा खास नव्हता. एक धाव कंप्लीट झाला. दुसरीचा कॉल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फिंगर्स अप माघारी परतावं लागतंय. आणखीन एक फलंदाज. धक्का क्रमांक 5 बॅक टू दी पॅव्हिलियन. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पाठीमागे चाललाय बॉल. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात आले. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 6वा धक्का बसलाय. 6वा फलंदाज बाद झालाय. इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दरम्यान षटक संपलंय. 4 षटकांचा केस समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या. 36 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी आता मात्र माले स्पोर्ट्स माले संघाला बनवायचे आहेत 24 चेंडू आणि 31 धावा.
चालू आहे की बॅट्समन बॉलर मी सांगितले की त्याला उद्या सकाळी येऊन मारतो म्हणलाय. खुळातला बॉल इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल. पैकी थोडीशी डायरेक्ट हिट असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. पंच पहिला बॉल वरती काय झालं. 2 रन झाले ना टोटल. ओके पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आले. अभयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती.
हॅलो. अल्पशा कालावधीनंतर टेक्निकल इश्यू नंतर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 7 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. 7 धाबा त्या फलकावरती लगावल्या गेल्यात. 7 रन ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. या इथे जर पाहायला गेलं तर टप्पा पडला आणि सर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल हाताला जातोय. कुठेतरी पाहायला गेलं तर लो स्कोरिंग टोटल आहे. लो स्कोरिंग सामना आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास राहिलाय की प्रथम फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत सामना जिंकला. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर बोलबाला राहिला. कट करण्याचा प्रयत्न आता सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा मात्र विचार केला तर धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन MJ स्पोर्ट्स वठार संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडीचा संघ. चला दोन्ही टीम्स कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. वठार संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. भुयेवाडी कॅप्टन. चला नाणेफेकीसाठी यायचंय. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जातं. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय. यस 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या 2 धावेच्या मदतीने धावफलक वधारतय. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. अजूनही जर पाहायला गेलं तर संयम दाखवलाय. तितक्याशा धावा बनवल्या गेल्या नाहीयेत. मात्र जमेची बाब म्हणजे अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. त्यामुळेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर अजूनही या सामन्यामध्ये माले स्पोर्ट्स माले संघाची पकड मजबूत आहे. यावेळेस सर बॅटने फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पहिला धक्का. पहिला फलंदाज बॅक टू दी पवेलियन. नवीन बार्डर मैदानाच्या आतमध्ये हरजित सोळसे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हरजित सोळसे नवीन बार्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 10 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. दरम्यान 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. येणारे 12 चेंडू आणि 21 आवश्यकता. 12 चेंडू आणि 21 आवश्यकता. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क चांगला. मात्र एलिव्हेशनची कमतरता. माघारी परतावं लागतंय. आणखीन एक फलंदाज. दुसरा धक्का. 10 या आकड्यावरती बॅक टू दी पवेलियन. चला दरम्यान नाणेफेक जिंकलंय भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाने. या मॅचचं नाणेफेक जिंकलंय. चला आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत येऊ दे.
नवीन बॅटर दिलीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 10 या आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय. दुसरा फलंदाज मोहन यांच्या स्वरूपात बसलाय आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दिलीप दाखल होत असताना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 11 चेंडू आणि 21 आवश्यकता आहे. पकड मजबूत झाले आतापर्यंत. जर पाहायला गेलं तर रनचेस या मैदानावरती झालेला नाहीये आतापर्यंत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमचा दबदबा राहिला. या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळेल की आतापर्यंत इतिहास घडवला जाईल हे पाहणं गरजेचं राहणार आहे. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 21 ची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. अकरा धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. स्ट्रायकिंग गेम वरती आता मात्र अर्जित सोळसेला आपण पाहतोय. माले संघाचा सुपरस्टार बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपण त्याला पाहतोय. आणि आता ऑन स्ट्राईक इन अन ऍक्शन पाहायला मिळतो लेफ्ट हँड बॅटर. यावेळेस शफल होऊन पुल केला बॉलला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी अर्जित सोळसेचा थाट. गोलंदाजाची वाट ठोकलाय षटकार. मात्र पाहायला गेलं तर मस्ट नीडेड बाउंड्री. इथे मात्र षटकार आलाय अर्जित सोळसेच्या बॅट मधून. काय या खेळाडूची चर्चा रंगते याचं उत्तर दिलं या फटक्याने. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र 17 या आकड्यावरती 17 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 14 ची आवश्यकता आहे. आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास राहिला. रन चेस झालेला नाहीये. हा इतिहास घडवला जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, दिलीप आणि अर्जितची जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते तोपर्यंत समीकरण थोडस सोपं पाहायला मिळते माले संघासाठी. मात्र विचार केला तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात विकेट. दिलीप बॅक टू दी पवेलियन. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. ओमकारला माघारी परतावं लागतंय. एक धाव धावफलकावरती जरूर ऍड झाल्या. मात्र धावसंख्येचा विचार केला तर 19 आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. आता मात्र समीकरण बदललंय. सामन्याचं चित्र बदललंय. येणारे 7 चेंडू आणि 12 ची आवश्यकता.
चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. चला क्षेत्ररक्षण थोडस फास्ट सजवायचंय. वडणगे संघ आपल्याला विनंती आहे. सात चेंडू आणि 12ची आवश्यकता. अजूनही या मॅच मध्ये 7 मध्ये 12 करायचे आहेत. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. डॉट बॉल येतोय. षटक संपलंय. दरम्यान 3 षटकांच्या अखेरीस 19 धाबा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 12 धाबा बनवायचे आहेत. चला आपल्याला विनंती आहे. भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघ आपला निर्णय कळवायचा. भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघ आपला निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी MJ स्पोर्ट्स पठार संघाला. गोलंदाजी मार्क वरती अखेरच्या षटकामध्ये ओमकारला आपण पाहतो. एक युवा खेळाडू या 12 धावा रोखण्यासाठी आता मात्र पाचारण केलं जात आहे. मात्र स्ट्रायकिंग गेन वरती अर्जित सुरसेला आपण पाहतोय. ती जर पाहायला गेलं तर डेव्हिड वॉर्नरच्या शैलीमध्ये बॅटिंग करतात. राईट हँड लेफ्ट हँड बॅटिंग दोन्ही पद्धतीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्यांना आपण आता मात्र स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. पहिला बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली म्हणजे समीकरणाचा विचार केला तर येणारे 5 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिला बॉल गोलंदाजाच्या नावावरती राहिलाय. समीकरण बदललंय. चित्र बदललंय. येणारे चेंडू असणार आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये बनवायच्या 10 धावा. आता मात्र दबाव फलंदाजांवरती पाहायला मिळतोय कारण पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्या. समीकरण बदललंय. या युवा खेळाडूने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये फुंकर घातली आहे. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र सामन्याची कहाणी बदलते. येणारे 4 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. याच इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला गेलं तर काय चेंडू पेश केला गेलाय. पुन्हा एकदा एक डॉट बॉल म्हणजेच धावसंख्या रोखली जाते. 21 या आकड्यावरती काय गोलंदाजी चालली आहे अजूनही जिंकण्यासाठी. आता मात्र 3 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. या चौकाराने सामन्याचं चित्र बदलतंय. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पंचवीस धावा धावफलकावरती. येणारे 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तर मात्र 5 धावा. या चौकाराने कुठेतरी जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा कमबॅक करून पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पंच आपला निर्णय काय व्हायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धाव आल्या. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर
2 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. 26 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा शफलून घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल आलाय. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारा 1 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 5. 1 मध्ये 5 ची आवश्यकता. या मॅच मध्ये कमाल केले ओमकारने, खरा सूत्रधार. कारण पाहायला गेलं तर अर्जित सोळसे सारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. चित्त थरारक लढत आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय. येणारा 1 चेंडू आणि बनवायच्यात 5 धावा. यावेळेस आडवा बॅटने फटका. क्या बात आहे. अर्जित सोळसे नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. सामना जिंकलाय. शेवटच्या बॉलवरती षटका ठोकलाय आणि या पठ्ठ्याने आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये दाखल करून ठेवलाय. क्या बात आहे. षटका ठोकला आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. त्यानंतरचा जल्लोष आणि आता मात्र पुढील फेरीमध्ये दाखल झाला माले स्पोर्ट्स मालेचा संघ. Sit down.